वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदय हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। उमापति महादेव की जय। पवन सूत हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। जय जय श्री राधे कथेच्या आरंभी मनाने वाणीच्या पवित्रासाठी सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं राधा गोविंदाचं भजन करायचं। सर्वांनी शांत चित्तानं भजन करा, शांत बसा, बडबड गोंधळ करू नका। ए ताई, आरती राहू दे बाई, आरती शेवटी द्यायची असते सगळ्याला, आता राहू दे, बसा एका ठिकाणी। सगळ्यांनी सोबत म्हणा, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। स्वरात म्हणा, आळू नका बेसर गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद
श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान ओम ब्रह्मा गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एको नित्यं
गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मी वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुभिनेदो तं सर्वभूतहृदयो मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधार वरनो रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। चलो आओ जी पवन कुमार, चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन
तुळजा बाबा महाराज की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय श्री शुकदेव महाराज की जय 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 श्री राम राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। हॅलो हॅलो परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी मुक्ती मोक्ष सहज आपल्या उंजळीमध्ये बहाल करणारी श्रीमद् भागवत महापुराण कथा आणि या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व श्रीकृष्ण भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम भागवत भगवंताला मी वंदन करेल। भगवान बालकृष्णलाल यांच्या मूर्तीला वंदन करून या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र पोहरा या नगरीमध्ये चालू असलेला श्रीमद् भागवत कथा महायज्ञ सोहळा अतिशय सुंदर तन मन धनाने पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त आहेत, सर्व भक्त मंडळी आहेत। भगवान परमात्माचं नामचिंतन प्रत्येक जण श्रद्धायुक्त अंतकरणानं करतोय। सर्व कमिटी मंडळी, सर्व आयोजक नियोजक मंडळी, सर्व गावकरी मंडळी आहेत। पवित्र अशा कार्यक्रमामध्ये अन्नदाते असतील, बाकी सर्व फूल नाही फुलाची पाकळी या रूपाने देणारी मंडळी असतील। पण भगवंताचा एक स्वभाव आहे पहा, देवाला जर आपण एका हातानं दिलं तर भगवान परमात्मा आपल्याला 10 हातानं देतो। याचं उदाहरण जर म्हटलं, द्रौपदी मातेनं भगवंताच्या बोटाला फक्त चिंधी बांधली, 999 धाग्याच्या बदल्यात भगवंतानं 999 साड्या दिल्या। भगवंत देतो 10 पट। 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं फक्त वडिलांची मांडी मागितली पण अढळ पद दिलंय। उपमन्यूनं भगवान परमात्माकडे फक्त दुधाची वाटी मागितली तर दुधाचा महासागर दिलाय। कारण देवाचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण अगोदर काय करावी साधने फळ अवघेची येणे। प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना भगवान परमात्मा पूर्ण करतात आपल्या, पण भगवंतांना आपली मनोकामना पूर्ण करावी यासाठी अंतःकरणामधून कथा श्रवण करावे लागेल। बरेच जण म्हणतील, ताई म्हातारपण आल्याच्या नंतर, वय झाल्याच्या नंतर आम्हाला फक्त कथा कीर्तन ऐकण्यासाठीच तर वेळ आहे, आताच परमार्थ करण्याची काय गरज आहे? मी सांगितलं तुम्हाला अगोदर, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही आणि प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतंय। पुरुष मंडळी थोडीशी बडबड कमी करा, महत्त्वाचं सांगते मी। महिला मंडळ, लहान लेकरं थोडेसे बाजूला ठेवा, कलमा बंद करा आणि माझ्याकडे पाहून कथा ऐका। प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं, मग परमार्थ करावा कधी? ही देखील एक गोष्टच आहे। भगवंताचं नामचिंतन करावं, तेही योग्य वेळेत करावं। कारण मी अगोदरही सांगितलं, कथा श्रवण करत असताना असो, आपल्याला वाटत असेल जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हावं, याची त्याची निंदा करत बसण्यापेक्षा तेवढ्या वेळेत भगवंताचं भजन केलं तर केव्हाच भगवान गोपाल कृष्ण आपल्याला दर्शन देतील।
प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य बदलतं ते कसं? समर्थ रामदास स्वामींचा सुंदर असा अभंग आहे. समर्थ रामदास स्वामी सुरुवातीला सांगतात, सावधान. हा शब्द ऐकलाय ना सगळ्यांनी? शब्द ऐकला ना? प्रत्येकाच्या कानावरती पडला. कुठं ऐकला तुम्ही शब्द हा? म्हणा तुमच्या कथेत. प्रत्येकाने ऐकलंय. सुरुवातीला सांगितलंय सावधान. समर्थ रामदास स्वामी सांगतायत, बाबा रे योग्य वेळेत सावध व्हा. प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य बदलतंय ते कसं? सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदान मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा म्हणजे पत्नी आहे. लग्न झाल्याच्या नंतर दारा पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 वर्ष पूर्ण झालं की माणसाला चष्मा लागतो की नाही? आता कधी लागतात? आता काय दुसरीचं आणि पहिलीचं मुलगा 5 वर्षाचा 10 वर्षाचा झाला की त्याला चष्मा आहे. 2 वर्षाचा मुलगा पण त्याला बाटलीच्या बुड्या एवढा जाड चष्मा आहे. त्याला चष्म्याचं ओझही झेपत नाही, पेलवत नाही. दिसतं का? चष्मे लागतात का? पहिल्या काळात लवकर चष्मे लागत नव्हते, कारण लोकांना भगवंताचं रूप पाहण्याची आवड होती. पारायण करायचे, हरिपाठ करायचे, काकडा करायचे, देवाचं रूप पाहायचे. 2 मुलं शाळेत गेले. एका बेंचवर 2 जण बसले आणि एक जण म्हणतो, का रे बाळा, आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? काय म्हणतो? आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस का? आता मॅडम का चांगली होती का? मॅडम म्हणती, का रे तुम्ही एकाच बेंचवर 4 कसे? लक्षात आलं तर पहा. 40 वर्ष पूर्ण झालं की चष्मा लागतोय. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. दात हलायला लागतात 50 वर्ष माणसाचे. एक म्हातारं मान हलायला लागली माझ्याकडे आलं. मला म्हणे, ताई तुमच्याकडून माळ घालायची. म्हटलं, दादा वय? म्हणे, ताई 50 वर्षाचं चालू आहे. म्हणजे दादा अजून माळ नाही घातली का गळ्यात? म्हणे, ताई अजूनही नसती घातली, पण आता चावं ना. 50 वर्ष झाले की दात हलायला लागतात. पांढरे केस काळे करता तुम्ही, कशाने करता? कोणती लावता महिला मंडळ? गणपतीच्या आपणी शामोरी हिना इंडिका. लावणं काही मताची नाही. पुरुष मंडळी, कमी वयात केस पांढरे व्हायला लागले सध्याच्या काळात मुलांचे. कमी वयात केस पांढरे झाल्याच्या नंतर डाय करावा, पण डाय कुठं कुठं करावा याला बी मर्यादा आहेत. इकडं डाय करणं ठीक आहे, इकडं बरोबर, इकडं डाय करणं ठीक आहे, पण डायचं इथं काय काम? हे डाय करायचं ठिकाणी का? बरं किती डाय करू द्या, 15 दिवसामध्ये प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळं मध्ये नुसतं धुकं पडल्यासारखं होतं. नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवे होतं की नाही? समृद्धी महामार्ग. 50 वर्ष झाले की केस पांढरी होतात. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवास लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना मग तू झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाणवीन मछली जैसी
जीव हो तुका सविसी सावध सावधान वाचे वदा नारायण मग वर्ष झाले 90 बोलवे न एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाय गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलते परमार्थ करावा कधी त्या गोष्टीची नोंद आपण घेतली पाहिजे जन्माला आल्याच्या नंतर कोण किती वर्षातून कोण कधी जाईल सांगता येत नाही योग्य वेळेमध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन करून जीवनाचा उद्धार करून घेणं बस एवढंच आपल्या हातात आहे सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर ले पंची पंख बिना हस्ती दंत बिना पंची पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना जैसे पुत्र बिना बिनहीना जैसे पुत्र पिता बिनहीना ऐसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर ले सुमिरन कर ले सुमिरन कर ले भगवान परमात्माचं नामचिंतन मुखात नसेल लक्ष देऊ नये का जसं की एखादा पक्षी आहे पक्षाला किंमत त्याच्या पंखावरून आहे ते पक्षाचे पंख छाटले तर पक्षाला किंमत उरत नाही हत्तीला त्याच्या दातावरून किंमत आहे त्याचे दात बाजूला काढले तर हत्तीला किंमत उरत नाही एखादी विहीर असेल विहिरीला आतमध्ये पाणी असेल तर किंमत आहे पाणी नसेल तर त्या विहिरीला किंमत नाही मंदिर किती सुंदर बांधा पण त्या मंदिरामध्ये दिवा लावलेला नसेल तशी अवस्था आपल्या मुखात भगवंताचं नामचिंतन नसल्यावर असेल संत सांगतात पंची पंख बिना हत्ती दंत बिना ए नारी पुरुष बिना भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये पाहिजे जीवनाचा उद्धार करून घेण्याचं एवढंच ठिकाण आहे कथा श्रवण करत असताना आपण काल पाहिलं माखनचोर लीला पाहिली भगवान परमात्मानं अनेक खोड्या केल्यात अनेक लीला केल्यात अनेक चोरी केली भगवंत चोरी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जायचे गोपिका गारणे घेऊन भगवंताकडे यायच्या मैयाकडे आल्याच्या नंतर मैया गारणे ऐकून घेत नव्हत्या पण भगवान परमात्मानं जर ठरवलं ना आज गोकुळामध्ये कुठे जायचं नाही तर गवळणीचं मन राहवत नव्हतं गवळणी स्वतः देहभान विसरून जायच्या एका गोपिकाला तर मालकाने म्हणावं भूक 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 तिनं ताट केलं भोजनाचं ताट केलं गोमातेला तिला भुसा मांडायचा होता भुसाचं टोपलं तिनं मालकाच्या समोर मांडलं भगवंताच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला तर जेवणाचं ताट गाईच्या समोर मांडलं
कित्येक खोड्याही कराव्यात, गवळणींना राहावत नव्हतं, भगवंताला पाहण्यासाठी आतुरल्या जायच्या. आपण पाहतो, आपल्याला वाटत असेल आमच्या सुद्धा चित्ताचं तेवढंच हरण व्हावं, त्यासाठी भगवंताला समर्पण करावं लागेल. कारण विचार जर केला, परमार्थामध्ये चित्ताची, शरीरामध्ये पित्ताची आणि प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. शरीरामध्ये पित्त जास्त झालं तर माणसाला त्रास होतो, चक्कर येते, आणि तेच पित्त कमी झालं तर माणसाला लकवा भरल्यासारखं करतात. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा नसेल तर जगात आपल्याला कोणीच ओळखू शकत नाही. पण पहिल्या काळामध्ये माणुसकी होती. पैसा नसेल किंवा असेल तरी सुद्धा मुली दिल्या जायच्या. का? मुलगा आहे, घरातील माणसं आहेत. पण माणसं कशी आहेत? कष्ट करून, कष्टाळू माणसं आहेत, कष्ट करून पोटभर जेवण करणारी माणसं आहेत, नीतीने धन कमवून आणणारी माणसं आहेत, याचा विचार केला जायचा. आता फक्त पैशाचा विचार करतायत. कारण लोकांची नीतिमत्ता झाली आहे. अहो, किती जवळचं नातं असेल आणि गरीब असेल ना माणूस, लोक ओळख देत नाहीत त्याला. श्रीमंत असू द्या, नातं नसू द्या, आपलं पाहुणाही नसू द्या, तरी लोक म्हणणार खूप जवळचा पाहुणा आहे आमचा. का? फक्त पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. कारण पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. खूप श्रीमंत असेल तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ. थोडी गरिबी असेल, लोक म्हणतात परशुराम जी काढून घेतात आणि शेठही काढून घेतात. आणि खरोखर गोरगरीब असेल ना तर लोक परेशान म्हणायला सुद्धा भेट नाही. पहा, कधी कधी तुम्ही श्रीमंत पैसे नसणारी माणसं, वयानं लहान असू द्या, पण म्हाताऱ्या माणसाला सुद्धा अरेतुरं बोलल्याशिवाय राहत नाहीत. वयानं ज्येष्ठ आहेत पण फक्त श्रीमंती नाही, पैसा कमी आहे, धन कमी आहे, अनुभव खूप आहे त्यांच्याकडे, पण पैसा नसल्याच्या नंतर जो व्यक्ती फक्त पैशानं श्रीमंत आहे, आज जो माणूस त्यांच्या घरी कामासाठी आहे, गडी म्हणून नाही, साला नाही, तो माणूस वयानं मोठा आहे, त्यांच्या वडिलांसारखं वय आहे त्या माणसाचं, पण तरी सुद्धा मुलांच्या वयाचा माणूस, स्वतःच्या पोटच्या मुलाच्या वयाचा माणूस सुद्धा अरतर बोलल्याशिवाय राहत नाही. पैशाला किंमत दिली जाते. प्रपंच चालतो, संसार चालतो, पैशाशिवाय संसार नाही. आपण म्हणतो ना, भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, तशी परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. परमार्थात चित्त नसेल तर आपण कोणतं काम करू शकत? महिला मंडळ, मला सांगा, तुम्ही तुमच्या चित्तामध्ये रोज आपल्याला कथेला जायचं 8 वाजता, यासाठी तुम्ही आवरून येता की नाही? तुमच्या चित्तात आहे आपल्याला कथा ऐकायची म्हणून तुम्ही कथेला येता ना. चित्ताचं हरण झालं तर तुमच्या लक्षात राहील का आपल्याला कथेला यायचं म्हणून? आता तुमच्या चित्तात मला सांगा, प्रपंच जास्त आहे की परमार्थ जास्त आहे? बोला ना. संसार तुमच्या चित्तात आहे की भगवंताचं भजन तुमच्या चित्तात आहे? आणि तुम्ही जर भगवंताचं भजन परमार्थ जर म्हटल्या, मग मी तुम्हाला विचारलं हरिपाठामधला 5 नंबरचा 5 क्रमांकाचा अभंग कोणता, येईल का सांगता? एकीमेकीला विचारताल तुम्ही, नाही सांगता येणार. बरं, तुम्हाला इथं बसल्या बसल्या जरी विचारलं, राधा का अहो तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे ठेवलाय, सांगाल की नाही? कोणत्या नंबरला आहे, किती नंबरला आहे, किती हळद राहिली, अजून किती दिवस जाईल, कधी आणली होती, कसल्या रंगाचं झाकण आहे, सगळं लक्षात राहील. पण आपल्या चित्तात परमार्थ मात्र राहत, भगवंताचं भजन लक्षात राहत नाही, भगवंताचं नामचिंतन लक्षात राहत नाही, जीवनाचा उद्धार ज्या गोष्टीत आहेत तेच आपल्या लक्षात राहत नाही. आपल्या चित्तात गोष्ट राहिली नाही. परमार्थामध्ये तुम्ही येतायत, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी कथेत बसतायत, पण इथं तुमचं चित्त नसेल तर उपयोग? देहानं बसला तिथे. काही महिला मंडळी इथं आल्याच्या नंतर विचारतात सुनबाईला, का ग दूध आतमध्ये ठेवलं का, म्हशीला बांधलं का, कोंबड्या कोंडल्या, विचारता की नाही? घरातलं कोणतं काम राहिलंय सुनबाईला विचारता. इथं आल्याच्या नंतर एकदा कथेमध्ये एक आजी अशी करायची, कथेत बसल्या बसल्या आजीला म्हटलं, आजी काय झालं? आजी म्हणे, ताई नाही, घर लावलं, कुलूप लावलं, पण कुलपात झटका नाही दिला म्हणे, इथं झटका देऊन पाहते. म्हणजे देहानं इथं बसलेत, पण मन जर कुलपाला झटका देऊन येत असेल तर देहानं बसून उपयोग? त्यासाठी काय करावं लागेल?
मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. आपलं चित्त या ठिकाणी नसेल तर उपयोग नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी थोडस जोरात म्हणा. हरी मुखे मना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण पुणे नाही पुण्याची गणना. दोघी जणी आपल्या पोहऱ्यातल्या महिला पुण्याला गेल्या आळंदीला. प्रवीण दादा दर्शन घेतलं आळंदीला त्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं महिला मंडळ. दर्शन घेतल्याच्या नंतर महाराजांना म्हणले महाराज एक काम करतो आम्ही पुण्याला जाऊन येतो म्हणे. आलो जवळ तर जर बघून येतो बिल्डिंगी कशा कशा आहेत काय आहे असं सिटी कशी नेमकी. शहर पाहण्यासाठी दोघी जणी गेले. एक होती गंगूबाई एक होती शांताबाई. गंगूबाई शांताबाई दोघी फिरत गेल्या आणि तिने वरती पाहिलं. गंगूबाई शांताबाईला म्हणते शांताबाई आहो काय मोठ्या मोठ्याला बिल्डिंगी म्हणे. बाबा तुम्ही काऊन रोजच असं करता. मी सांगते माझ्याकडे या तुम्ही इकडे या. महिला मंडळ थोडे पुढे सरका. तुम्ही नाटक करू नका सरका थोडं या पुढे या. बऱ्याच जणी फक्त सरकल्यासारखं करतात नुसत्या मान हलत्यात अशी. खरं सरका थोडं पुढे या. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल कृष्ण भगवान की जय. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरते व्यर्थ. परमार्थ करतोय आपण कथा श्रवण करतोय आपण भगवंताचं भजन करतोय तर आपलं या ठिकाणी चित्त नसेल तर कोणतंच काम करून कथेत बसून उपयोग. दोघी जणी मैत्रिणी आहेत. एक जण कथेला आली एक जण घरी काम होतं म्हणून घरी थांबली. घरी थांबल्याच्या नंतर जी घरी थांबली त्याने विचार केला आपलीच मैत्रीण कथेला गेली. तिनं 3 तास तिची मैत्रीण कथेवरून घरी जाईपर्यंत फक्त विचार कथेचा केला की कथेत काय चालू असेल. आज मला काम निघालं सुट्टी नाही भेटली मला जाणं नाही झालं पण जी कथेला येऊन बसली का तिच्या डोक्यात एकच घरची काय करत असेल. मला सांगा इथं आलेली महत्वाची का घरी बसलेली महत्वाची. जी घरी आहे पण तिचं पूर्ण मन तिचं लक्ष जर कथेकडे असेल. देहानं इथं नसू द्या पण मनानं ती कथेमध्ये आहे. जी देहानं कथेत आहे मन जर इकडे तिकडे गुरफटून जाऊन येत असेल तर उपयोग नाही. कारण मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. म्हणून भगवंताचं नामचिंतन करत असताना चित्ताचं हरण व्हावं. आपल्याही चित्ताचं हरण भगवान परमात्माना करावं असं वाटत असेल तर तेवढं भगवंताला समर्पण करावं लागतं. कारण गोपिका सांगतात हरीला पाहुनी भुलली चित्ता हरीला पाहुनी
चाली चाली मोडीत राधा. गोपिकाच्या चित्ताचं हरण व्हायचं. भगवान परमात्माचं रूप पाहावं, देहभाव विसरून जायच्या. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला की त्याच मुरलीच्या आवाजानं त्या दिशेनं निघून जायच्या गोपिका. मला सांगा तुम्ही, डोळ्यासमोर थोडंसं विचार आणा, प्रसंग आणा की खरोखर त्या काळामध्ये नेमकं असेल कसं. आणि हे जर प्रत्यक्षात आत्ताही पाहायचं असेल तुम्हाला की भगवान परमात्मानं कुठे लीला केल्या, भगवंतानं कुठे रास क्रीडा केल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला पाहायला भेटतात वृंदावनामध्ये. या ठिकाणच्या वृंदावनला कोण कोण गेलेत? वृंदावनला कोण कोण गेलेत का तुम्ही? नाही अजून. एकदा तरी वृंदावनला जाऊन या. भगवान परमात्मानं कोणत्या ठिकाणी माती खाल्ली आहे, भगवान परमात्मानं कुठे खोडा केल्या आहेत, जगाच्या मालकानं यशोदा मैयाची विनंती कुठे करावी, राजक्रीडा कुठे अजूनही पाहायला भेटतात. तिथे गेल्याच्या नंतर निधीवन म्हणून एक ठिकाणी पहा. त्या ठिकाणी असं म्हणतात अजून सुद्धा भगवान परमात्मा गोपिकांच्या सोबत रासक्रीडा करतात. ही कशावरून माहिती आहे? संध्याकाळी 8:30च्या नंतर अजून सुद्धा ते पूर्ण अर्धा एक एकरमध्ये पूर्ण झाडे एकांमध्ये एक अशी गेलेले आहेत, वेली गेलेल्या आहेत एकांमध्ये एक. अजून सुद्धा म्हणतात की भगवान परमात्मा रासक्रीडा करतात, कारण शृंगाराचं पूर्ण साहित्य त्या ठिकाणी ठेवलं जाते. आणि पहाटे 4 ते 5 वाजता येऊन पाहिलं तर सामान ती आपल्याला असं दिसतं की जसं का याचा वापर कोणीतरी केलेला आहे. पूर्ण साहित्य असं अस्तव्यस्त झालेलं असतं, दिसत नाही व्यवस्थित. एकतर त्या ठिकाणी एखादा जीव जर थांबला तर तो जीवित राहत नाही, आणि जरी जीवित राहिला तर तो आपल्यातून कायमचा उठला जातो. पण त्या ठिकाणी एक दुसरं एक मंदिर आहे, पागल बाबांचं मंदिर. त्यांनी रासक्रीडा पाहण्यासाठी एकदा थांबले होते. भगवान परमात्माच्या नामचिंतनाची ताकद त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कळते आपल्याला. वृंदावनामध्ये लोक मोहमायापासून थोडेसे दूर येतात. तिथे प्रत्येकजण शेती किती पिकते, किती धान्य निघतं, किती करावं असं नाही. प्रत्येकजण पोटाला जेवढं लागेल खाण्यासाठी, जेवढा पैसा आपल्या प्रपंचासाठी लागेल बस तेवढंच कमवतात. त्याच्यासाठी कोणाच्या दुकान असतील, कोणाचं काय असेल, पण दिवसभर आपल्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांचं भजन होते. राधेचं भजन, राधेचं नामचिंतन ते करत आहेत. नामचिंतनाची ताकद आहे. विचारली तुम्ही वृंदावनामध्ये, तुम्ही जर पाहिलं सोशल मीडियावरती सध्या एक नाव येत आहे पहा, श्रद्धेय प्रेमानंदजी महाराज. राम नामाची नामचिंतनाची ताकद किती आहे. अखंड फक्त राधा नामाचा जप करतात ते. कित्येक वर्षापासून त्या साधू महात्म्याला दोन्ही किडण्या नाहीत. कित्येक डॉक्टरांनी चेकअप सुद्धा केलाय, दोन्ही किडण्या नाही. पण एक दिवस एका डॉक्टरांनी सांगितलं, बाबा आपण तुम्हाला किडनी ट्रान्सफर करू. म्हणे नाही, दुसरी किडनी मला नाही पाहिजे म्हणे. का? ते साधू महात्म्यांनी सांगितलं, एक किडनी म्हणजे माझी राधा आहे आणि दुसरी किडनी म्हणजे माझा कृष्ण आहे. हे राधा कृष्णाला बाहेर काढून दुसरे किडनी घेऊन काय करू? भगवंताच्या नामचिंतनाची ताकद आहे. अखंड राधा नामाचा जप करताय. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो महिमा आपल्या लक्षात येतोय. वृंदावन परिक्रमा ही 12 किलोमीटरची आहे. एकदा जरी ती परिक्रमा केली 33 कोटी देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला लागतं. ते एक आहे. गोमातेची परिक्रमा केल्याच्या नंतर सुद्धा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद भेटतोय. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य भेटतंय. आई वडिलांना प्रदक्षिणा केली तरी पृथ्वी प्रदक्षिणाचं 33 कोटी देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला भेटतंय. मग आई वडिलाची पूजा केली, प्रदक्षिणा केली कोणी? गणपती बाप्पानी. पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणाचं पुण्य सारखंच आहे. गोमातेला प्रदक्षिणा केल्याचंही पुण्य तेवढ्याच ताकदीचं आहे. मग गोमातेची पूजा करत असताना करता का तुम्ही पूजा? ज्या राज्यामध्ये गोमातेचा अपमान होतोय, सध्याच्या काळात जर पाहिलं कत्तलखाने वाढलेत. आज गोमातेचं ज्या ठिकाणी अवमान केला जातोय, प्रत्येक ठिकाणीच गाय आहे, प्रत्येकाच्या घरी असं नाही. आणि एका वेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, सर्व देवतांना तुम्ही गोमातेमध्ये प्रवेश करा. सर्व देवतांनी प्रवेश केला, पण दोघी जणी पाठीमागे राहिल्या होत्या. एक होती लक्ष्मी, दुसरी होती गंगा. पाठीमागे राहिल्याच्या नंतर ज्या वेळेला आल्या ब्रह्मदेवाला म्हणे आम्हाला सुद्धा एखादं जरी ठिकाण पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं आता हाऊसफुल झाले म्हणे, कुठेच जागा नाही. हट्ट धरला नाही, आम्हाला सुद्धा कोणतं तरी जे असेल ते ठिकाण द्या.
ब्रह्मदेवाने सांगितलं 2 ठिकाण आहेत. ते म्हणे कोणते? पहिलं आहे गाईचं शेण आणि दुसरं आहे गाईचं गोमूत्र. गोमातेच्या शेणामध्ये महालक्ष्मी आहे आणि गोमातेच्या गोमूत्रामध्ये गंगा आहे. मग सांगतात प्रत्येक सण जर आला एखाद्या वेळेला तर सणाच्या दिवशी गोमातेच्या शेणानं सारून घेतलं पाहिजे. गोमातेची पूजा करतात मुखाकडून की पाठीमागून? बोला, पूजा कशी करतात? पाठीमागून का करतात? भगवान भोलेनाथाचा श्राप आहे. ज्या वेळेला ब्रह्मा आणि विष्णू यांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद लागलेला होता ना, दोघांमध्ये भांडण लागल्याच्या नंतर भगवान विष्णू ज्या वेळेला भगवान भोलेनाथांनी अग्निस्तंभ निर्माण केला, एकाला सांगितलं अग्निस्तंभाचा अंत पाहण्यासाठी जा आणि एकाला सांगितलं आधी पाहण्यासाठी जा. अग्निस्तंभाचा अंत पाहण्यासाठी भगवान विष्णू गेले आणि आधी पाहण्यासाठी ब्रह्मदेव. भगवान विष्णू खरं बोलले, मला अंत सापडत नाही, अग्निस्तंभाचा शेवट सापडत नाही. पण ब्रह्माजी खोटं बोलले. खोटं बोलले म्हणून केतकी पुष्पाला सोबत आणलं आणि दुसरं आणलं ते गोमातेला. गोमातेचं मुखही खोटं, फक्त हो म्हटलं म्हणून भगवंतांना श्राप दिला, तुझी मुखाकडून कोणीच पूजा कधी केली जाणार नाही, म्हणून पाठीमागून पूजा करतात गोमातेची पूजा. गोमातेला जर 3 प्रदक्षिणा केल्या 33 कोटी देवतांचं पुण्य भेटतं आणि पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य भेटते. आई वडिलांना प्रदक्षिणा केल्याच्या नंतर पुण्य भेटतंय. तसं वृंदावनामध्ये 12 किलोमीटरची परिक्रमा आपण जर केली 33 कोटी देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य भेटतंय आणि पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य भेटतंय. एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जावं, एकदा तरी जावं. भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना काल आपण पाहिलंय, ज्या वेळेला गिरिराज भगवंताचं पूजन भगवान सांगतायत इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धन भगवंताची पूजा करतात. गोवर्धन भगवंताची पूजा करत असताना श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे.
भगवंताचं पूजन होते। भगवंताचं पूजन झाल्याच्या नंतर नारद मुनी आणि इंद्राचा संवाद होतो। नारद मुनी इंद्राला सांगतायत, इंद्रजी हा लाडू घ्या। इंद्राने लाडू घेतला, पण सांगितलं हा पेढा कशाचा? पेढा कशाचा म्हटल्यावर म्हणे तुम्हाला माहिती नाही का? म्हणे नाही, दरवर्षी तुमचं पूजन केलं जायचं, पण या वर्षी सर्व गोकुळवासियांनी गोवर्धन भगवंताची पूजा केली। इंद्राला राग आला। इंद्रानं ज्या वेळेला पूर्ण गोकुळवासी वाहून जावे त्या उद्देशानं इंद्रानं धो 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 पाऊस सोडला, पावसाला आज्ञा केली। ज्या वेळेला पाऊस येतोय भगवान परमात्माला सर्व गोकुळवासी हात जोडतात, भगवान तुम्हीच काहीतरी करा। विजांचा कडकडाट होतोय। भगवान परमात्मानं सांगितलं, ज्या गिरिराज भगवंताचं पूजन आपण केलंय त्याच गिरिराज भगवंताला आपण विनंती करू म्हणून नमस्कार केला। आणि भगवान परमात्मा 7 वर्षाचे असताना भगवंतानं करंगळीवरती गिरिराज भगवंताला धरलं। सर्व गोकुळवासियांचं रक्षण झालं। इंद्रानं येऊन पाहिलं, इंद्राला वाटलं होतं सर्व गोकुळ वाहून गेलेलं असेल, सर्व गोकुळवासी वाहून गेले असतील। येऊन पाहिलं 7 वर्षाच्या भगवान परमात्मानं गिरिराज भगवंताला स्वतःच्या करंगळीवरती घेतलंय। इंद्राला स्वतःची चूक लक्षात आली। इंद्र घाबरला, भगवान परमात्माला शरण आलेला आहे। आणि इंद्रानं काळ्या गाईच्या दुधानं देवाचा अभिषेक केलाय म्हणून गोविंद हे नाव भगवंताला प्राप्त झालेलं आहे। नंद बाबा यानंतर वरुण लोकाला निघून जात आहेत। भगवान परमात्मा त्यांना तिथून परत आणतायत आणि यानंतर भगवान परमात्मा गोपिकांच्या सोबत रास क्रीडा करत आहेत। रास क्रीडा करत असताना ज्या वेळेला भगवान परमात्मा सर्व गोपिकांच्या सोबत रास क्रीडा करत असताना गोपिकांच्या मनात अहंकार जागा झाला। भगवंताला अहंकार आला की भगवंत कधी त्याच्या जवळ येत नाही। अहंकार निर्माण झाला की जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या सोबत रास क्रीडा करतोय, रास क्रीडा करतोय म्हटल्याच्या नंतर भगवंताच्या लक्षात आलं, त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंतानं राधेला खांद्यावरती घेतलं, तिथून निघून चालले। जात असताना राधेला सुद्धा अहंकार झाला, सर्वांना सोडलं मलाच एकटेला घेतलं, सगळ्यांना सोडलं मलाच एकटेला घेतलं। भगवंताच्या लक्षात आलं राधेला सुद्धा अहंकार झालाय। भगवंतानं खांद्यावरून बदकन खाली टाकून दिलं, राधा खाली पडली, भगवंत दृश्य झाले। सर्व गोपिका सर्व गवळणी ज्या वेळेला भगवान परमात्माला अर्थ हाक मारून विनंती करतात, भगवान आमची चूक आमच्या लक्षात आली आहे, कारण जगाच्या मालकाला अहंकार सहन होत नाही। एक सुंदर असा प्रसंग येतोय पहा। एका वेळेला वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी दोघे जण नृत्य करत होते। नृत्य करत असताना भगवान परमात्मा गायींना उलटी देण्याकरिता आले आणि त्या मयुरीनं भगवंताला पाहिलं। ती सुंदर असं भगवंताचं रूप पाहून भारावून गेली, डोळ्यामध्ये साठवून घेतलं आणि मोराकडे आली। मोराला सांगू लागली, मोरा एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे, त्या देवाला मी पाहिलं। आणि ती मयुरी म्हणायची, काय करू बाई ग, जीव वेडावला, काय करू बाई ग, जीव वेडावला, सावळा मुरली वाला आडवा, सावळा मुरली वाला आडवा,
एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. मोराला अहंकार होता. मोर म्हणे माझ्यापेक्षाही सुंदर आहे का? अगं मी पक्ष्यांचा राजा आहे, मला पाहण्यासाठी लोक पैसे देऊन प्राणी संग्रहालयामध्ये येतात, माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे का? ते मयूरने सांगितलं, मोरा अरे असा अहंकार होऊ देऊ नको. एकदा तरी त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी तू जा, त्याला पाहिलं ना तुझ्या लक्षात येईल तो किती सुंदर आहे. मोरानं ठरवलं भगवंताला पाहायचंय. जगाच्या मालकाला पाहण्यासाठी मोर भगवंताच्या द्वारात यायचं आणि भजन चालू केलं. भजन करत असताना लक्षात आलं भगवंताला मोराला अहंकार झालाय. 15 दिवस झाले, 1 महिना झाला तरी भगवंत बाहेर येत नाही. येत नाही म्हटल्याच्या नंतर मोरानं ठरवलं आता भगवंत दर्शन देत नाही, जगून आपला काहीच उपयोग नाही, आता जीव द्यावा लागेल. पण जाता जाता मयुरीला सांगू म्हणून आला आणि मयुरीला सांगितलं तो भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही, आता नाही जगणार, जगण्याची इच्छा नाही, कुठंतरी जाऊन जीव देतो. पण मयुरीने सांगितलं मोरा एक काम कर, एकदा तू राधेला जाऊन विचार, राधा सांगल तुला फायदा. राधेला येऊन विचारलं, राधा द्वारामध्ये येऊन भजन करायचा. कानया रे कानया रे कानया रे जग जेती दे भेटी दे भेटी दे भेटी एक वेळा. राधा बाहेर आली. विचारलं मोरा अरे सांग ना माझा कान्हा कुठे आहे? 1 महिन्यापासून त्याच्याच तर भेटीसाठी भजन करतोय राधे त्याच्या द्वारात, पण दर्शन देत नाही. राधा म्हटली मोरा अरे भजन केलं 1 महिन्यापासून, पण भजन कोणाचं केलं? आणि कोणाचं म्हणजे त्याचंच केलं, इथेच चुकला. म्हणे का? त्याच्या द्वारात जाऊन त्याचं भजन नाही करायचं, मग त्याच्या द्वारात जाऊन माझं भजन करायचं म्हणे. मग पाहू काळा कसा येत नाही बाहेर. ज्या वेळेला मोरानं ठरवलं शेवटचा पर्याय म्हणून भगवान परमात्माच्या द्वारामध्ये येऊन मोरानं भजन चालू केलं. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे राधे. काळा लोण्याचा गोळा खात होता, आला तसा बाहेर. बाहेर आले आणि बाहेर आल्यावर पाहिलं मोर तरी भजन करायचं थांबत नाही. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 मिला दे मना, श्याम मिला दे. सगळ्यांनी म्हणायचं खाली राधे 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 श्याम मिला. सगळ्यांनी म्हणायचं खाली बसलेले. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे. पाठीमागच्या म्हणा, भांडणं झाल्यासारखं करू नका. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. जोरात जोरात अजून. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. अरे बोल राधे 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 राधे. राधे राधे पाठीमागच्या. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधा रानी सरकार की जय. कथेच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला एक चांदीचं नाणं कार्यकर्त्याकडून घ्यायचं. ज्या वेळेला राधेचं भजन ऐकलं आणि भगवंत बाहेर आले, मोराला म्हणे मोरा सांग ना राधा कुठे आहे? मोर म्हणे देवा 1 महिन्यापासून तुझं भजन करतोय, अजून बाहेर नाही आला. 2 मिनिट कुठं राधेचं भजन केलं तर बाहेर पळत आलायस.
भगवंताने विचारलं, मोरा 1 महिन्यापासून भजन केलंयस, याचा मोबदला म्हणून तुला काय देऊ? मोरानं सांगितलं, भगवान, अहंकाराने नाडल्या गेलो होतो, तुमचं सुंदर रूप पाहण्यासाठीच तर 1 महिन्यापासून भजन केलंय आणि ते रूप आता पाहिलंय या डोळ्यानं आता काहीच पाहण्याची इच्छा उरली नाही भगवान, काहीच नको मला. नाही मोरा, काहीतरी मागावं लागेल. भगवान, द्यायचं ना तुम्हाला ते द्या. काय द्यावं लागेल? एवढं सौंदर्य तुमच्याकडे आहे, याच सौंदर्यामध्ये अजून सुद्धा सुंदरता घालण्याची संधी मला द्या. तेव्हा भगवंतानं मोराच्या पंखामधला एक पीस बाजूला काढला आणि भगवंतानं डोक्यावरती खोचलाय. सांगायचंय काय? राधेनं उपदेश केला, अखंड कंठात भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त झालाय. अहंकार कोणत्याच कामाचा नाही. राधेला टाकून भगवान परमात्मा निघून गेले फक्त अहंकार झाल्यामुळे. सर्व गोपिकांनी, राधेने सुद्धा भगवंताला हरत हाक मारली, भगवान, अहंकाराने नाडल्या गेलो होतं, आम्हाला क्षमा करा. भगवान परमात्मा तिथून परत येत आहेत आणि पूर्ण रासक्रीडा पूर्ण करत आहेत. यानंतर सुंदर अशी कथा येते. भगवान परमात्माला मारण्यासाठी कंस अनेक प्रयत्न करतोय, पण कोणताच त्याचा प्रयत्न सफल होत नाही. कित्येक राक्षसांना पाठवलंय, कोणताच प्रयत्न सफल होत नाही. एका वेळेला भगवान परमात्माला घेण्यासाठी मथुरेमधून ज्या वेळेला अक्रूरजींना पाठवण्यात येते, अक्रूराला पाठवल्याच्या नंतर गोकुळवासियांनी पाहिलंय कोणीतरी रथ घेऊन आलेला आहे. रथामध्ये कोणीतरी आलेला आहे, राजकुमाराला नेण्यासाठीच हा रथ आला असेल असं प्रत्येकाच्या लक्षात आल्यावर लहान लहान मुलांना सुद्धा त्या अक्रूराने विचारावं, नंदजीचा वाडा कोणीकडे आहे? लहान लहान लेकरांनी विचारलं, नंदाचा वाडा कशासाठी दादा? तो जो नंदाचा मुलगा आहे ना, यशोदेचा पुत्र, त्याला घेऊन जायचंय, त्याला घेण्यासाठी आलोय. लहान लहान लेकरांनी विचार केला की दिवसाची सुरुवात भगवंताला पाहिल्याशिवाय होत नाही, दिवसाची सांगता भगवंताला पाहिल्याशिवाय होत नाही. आजपर्यंत पूर्ण आनंदात आमचं आयुष्य गेलंय, कधी आमच्यावरती संकट नाही, कधी आम्हाला त्रास नाही, पण प्रत्येक संकटातून वाचवणारा आमचा बालमित्र भगवान परमात्माला आम्हाला सोडून निघून जाणार. लहान लहान मुलांनी रस्ता सांगितला, पण चुकीचा सांगितला, चुकीचा रस्ता सांगितला. प्रत्येक रस्ता फिरून येईपर्यंत अक्रूरजी लहान लहान मुलांनी नंदजी आणि मैयाला सांगितलं, मैया, आपल्या कानाला, आपल्या लालाला घेण्यासाठी कोणीतरी आलाय. अक्रूर घेण्यासाठी आलेत म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाला दुःख झालंय. जसं की पूर्ण गोकुळामध्ये काहीतरी अघटित घटना घडावी, काहीतरी दुःखद घटना घडावी अशी अवस्था झाली आहे. प्रत्येकजण आनंद साजरा करायचा. भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये प्रत्येकाने आनंद साजरा केला होता. घराच्या समोर रांगोळी टाकलेली होती. गोकुळवासियांना प्रत्येकाला वाटायचं आमचाच पुत्र आहे, आमचाच कोणीतरी मुलगा आहे, या उद्देशानं सांभाळ करायची. प्रत्येक गोकुळवासी, लहान लहान बालक सर्व भगवंताची सवंगडी नाराज झालेत, उदास झालेत. लालाला म्हणतात, लाला, आम्हाला सोडून जाऊ नको रे भगवान, आम्हाला सोडून जाऊ नको. भगवान परमात्मा ज्या वेळेला सर्व सवंगड्याला घेऊन वृंदावनामध्ये आले ना, कित्येक राक्षसांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण सवंगड्याला माहिती होतं आपला देव खूप महान आहे, खूप श्रेष्ठ आहे. प्रेम निर्माण झालेलं होतं. प्रत्येक जणाला एखाद्या वेळेला भोजन नाही केलं तरी चालेल, पण भगवंताला जर दिवसभर पाहिलं नाही तर वेड लागल्यासारखी अवस्था व्हायची प्रत्येकाची. मैयाला ज्या वेळेला समजले अक्रूरजी घेऊन जाणार आहेत भगवंताला, लालाला घेऊन जाणार, कानाला घेऊन जाणार, अक्रूरजी घेऊन जाणार म्हटल्यावर रात्रीच्या वेळेला भगवान परमात्माला झोपी घातले आणि एकाग्र चित्तानं मैया एका ठिकाणी येऊन संध्याकाळच्या वेळेला चंद्राकडे पाहून रडत आहेत. चंद्राकडे पाहून रडतात. मध्यरात्रीच्या वेळेला भगवंताला जाग आली आणि भगवान परमात्माने येऊन पाहिलं. चंद्राकडे पाहत मैया रडते. पाठीमागून जाऊन मैयाला बिलगले, तिच्या पाठीला कवटाळी घातली आणि मैयाला सांगतात, मैया अशी रडू नकोस, अशी उदास होऊ नकोस. आज मैया बोलतात, लाला,
किती अभागी असेल, किती दुर्भागी आहे की माझी कूस पवित्र होण्यासाठी मी तुला जन्म नाही दिलेला, सांभाळ करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालंय, पण आज कुठं आनंदाचे दिवस आलेत तर आम्हाला सोडून निघून चाललायस. माझ्याच पोटी जन्म घेतला असता तर मला सोडून गेला नसतास तू. भगवान परमात्मानं मैयाचे डोळे पुसत सांगतात, मैया असं वेड्यासारखं विचारू नका. मी वरदान देतो तुम्हाला, तुमचं नाव यशोदा आहे. जो कोणी तुमचं चिंतन करेल, जो तुमची भक्ती करेल त्याला यश प्राप्ती होईल. तुम्ही तर माझा सांभाळ केलेला आहे. मैयाला समजुती घातली भगवंतानं. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला अक्रूरजी भगवंताला घेऊन जाणार, गोकुळवासी सर्व गोपाळ, सर्व गवळणी, सर्व गवळी, सवंगडी सगळ्यांनी कोणी रथाला आडवं व्हावं. एका गवळणीनं तर भगवंताचं चित्र काढलेलं आहे. एक रथ काढलाय, रथामध्ये भगवान परमात्मा बसलेले काढलेत, पण त्या रथाला चाकं नाही काढले. भगवंताला ते चित्र दाखवलं. भगवंतानी पाहलं, विचारलं, गवळणी सखी अगं याला पूर्ण चित्र व्यवस्थित काढलंय, पण या रथाला चाकं का नाही काढलेस तू? त्यावेळेला त्या गवळीनं उत्तर दिलं, भगवान आमची इच्छा आहे आमच्या राजकुमारानं, आमच्या भगवंतानं रथात बसावं, पण कोणीतरी येऊन आमच्या भगवंताला रथात घेऊन जाईल, आमच्यापासून हिरावून नेईल. ते दुःख तो त्रास आम्हाला सहन नाही होणार. या रथाला चाक नाही काढली ना भगवान, तुम्हाला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. यासाठी लाला या रथाला चाक नाही काढलेले. सर्व गोकुळवासी आडवे होत आहेत, रथाच्या समोर उभे राहत आहेत, पण भगवान परमात्मा प्रत्येकाची समजूत घालत घालत भगवंताचं सुद्धा मन राहत नाही. उद्धवाला भगवंत म्हणतात, उद्धवा गोकुळवासियांशिवाय, गोपिकांच्या शिवाय खूप त्रास दिला प्रत्येकाला मी. मैयानं सांभाळ केला, मैयाला आनंदात कधी ठेवू शकलो नाही. प्रत्येक वेळेला रोज सकाळी उठण्याच्या अगोदर प्रत्येक गोपिका, प्रत्येक गवळण गाराणे घेऊन यायची, पण माझ्या मैयानं माझ्यावरती कधी राग नाही काढला. निस्वार्थ मनानं प्रेम केलं माझ्यावरती. असं कधी वाटलं नाही की मी खरंच यशोदा मैयाच्या गर्भामधून, उदरामधून मी स्वतः जन्म नाही घेतलेला. माझे वडील नंदजी एवढं निस्वार्थ मनानं प्रेम केलं माझ्यावरती की रोज बाहेर फिरण्यासाठी निघाले ना, बाहेर जाऊन उभे राहायचे. रोज डोक्यावरती मी त्यांचे खडावा, त्यांचे जुते घेऊन रोज जायचो. मी पायात जुते घातल्याशिवाय ते जुते घालत नव्हते. आज जेवढ्या दिवस, जेवढ्या वर्ष मी बाहेर राहील तोपर्यंत नंदजीला काहीतरी हरवल्यासारखं वाटेल. पायात चप्पल नाही घालायचे ते. गवळणीला फार त्रास दिला, कोणाचे मटके फोडलेत, कोणाला आपोआपले सासू सासऱ्यांची बोलणी बसवलेत, पण कधीच माझी हेळसांड नाही केली, मला त्रास नाही दिला, मला कधी हिनवून नाही बोलल्या. प्रत्येकीने स्वतःच्या मुलासारखं माझ्यावरती प्रेम केलेलं आहे. भगवान परमात्मा स्वतः रडतायत, जगाच्या मालकाला सुद्धा तो त्रास होत नाही. भगवान परमात्मा ज्या वेळेला अक्रूरजी घेऊन जात आहेत, भगवान परमात्मा मथुरेमध्ये आल्याच्या नंतर भगवंतानं कोणाला दंड दिलाय? धोब्याला दंड दिल्याच्या नंतर धोब्याजवळचे जे कपडे होते भगवंतानं ती कपडे स्वतःच्या अंगात घातले, आणि ते कपडे अंगात घातल्याच्या नंतर ते कपडे मोठे व्हायचे म्हणून एका टेलरकडे जाऊन ते कपडे छोटे छोटे करून घेतलेत. भगवान परमात्मानं कुब्जा नावाची ती दाशी आहे, त्या दाशीचं वाकडे पण नष्ट केले. भगवंतानं माळ्यांना आशीर्वाद दिला आणि टेलरलाही आशीर्वाद दिला, छोटे कपडे करून दिले, त्यांच्या मापचे कपडे करून दिले. म्हणून भगवंतानं आशीर्वाद दिला की कलियुगामध्ये कापडापेक्षा सुद्धा शिलाईची जास्त किंमत असेल. सध्या तेच चालू आहे. त्यानंतर भगवान परमात्मा पुढे आल्याच्या नंतर ज्या वेळेला कंसानं भगवंताला आणण्यासाठी अक्रूरजीला पाठवलं होतं, पण कंस स्वतः थरकाप सुटलेला होता. परंतु काळा येईल आणि मला मारेल, सावळा येईल, मला मारेल याची भीती त्याला होती.
भगवान परमात्मानं अनेक राक्षसांचा वध केल्याच्या नंतर चाणूर मुष्टिक या सगळ्यांना देवानं ज्या वेळेला भगवंताला अडवण्याचा प्रयत्न केला, भगवंतानं त्यांनाही दंड दिलाय। मल्लांच्या सोबत भगवंताचं युद्ध झालं, देवानं सर्वांना मारलंय। कोल्यापिंड नावाचा हत्ती, देवानं त्या हत्तीला मारलं, त्या हत्तीचे दात घेतले। राजसिंहासनावरती जो कंस बसलेला आहे, भगवान परमात्माच्या डोक्यात एक विचार, जन्म दिल्यापासून माता पित्याची भेट नाही, ज्या वडिलांना ज्याला जन्म दिला त्या वडिलांना राज्य हिरावून घेण्यासाठी कारागृहात बंदीशाळेत डांबून ठेवणारा जो राजा आहे, त्या कंसाला राजसिंहासनावरून खाली घेतलंय। भगवान परमात्मानं त्याला स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि ज्या वेळेला त्याच हत्तीच्या दातानं असा एक ठोसा मारला की त्याच ठिकाणी कंसाचा वध होतोय। बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। यानंतर भगवान परमात्मा उग्रसेन राजाला राजगादीवरती बसवतायत। धरणीवरती झालेला अनेक जो पाप आहे, पापाचा भार आहे, धरणीवरती झालेलं पाप भगवान परमात्मा कमी करतायत। देव गुरूंच्या घरी विद्या अर्जनासाठी निघून जात आहेत आणि यानंतर सुंदर अशी कथा येते। भगवान परमात्मानं अनेक राक्षसांना दंड देऊन विद्या अर्जनासाठी निघून गेल्याच्या नंतर जो उग्रसेन नावाचा राजा म्हणजे कंसाचे वडील त्याला राजगादीवरती बसवलंय। भगवान परमात्माचं भजन करणारे जे आहे त्यांना मुक्ती दिलेली आहे आणि यानंतर भगवान परमात्माची सुंदर अशी कथा येते, विवाहाची कथा। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण भगवंताची विवाहाची कथा पाहण्याच्या अगोदर एक महत्त्वाची कथा सांगायची राहिली। दर पौर्णिमेला आपल्या इथे गावामध्ये सुंदर असं गुलाबबाबांचं मंदिर आहे। श्री संत गुलाब बाबा हे देखील भगवान गोपाल कृष्णाचेच अवतार आहेत असं म्हणतात। प्रत्येकजण भक्त मंडळी एवढी श्रद्धा एवढी निष्ठा आहे आणि दर पौर्णिमेला मंदिरामध्ये भजन आणि भोजन सुद्धा होत आहे। प्रत्येक ठिकाणी जर सांगायची आनंदाची बातमी म्हणजे असं काटेल धाम या ठिकाणी सुद्धा गुलाबबाबांचं सुंदर असं मंदिर आहे, भगवंताचं दर्शन घेतात। आणि महत्त्वाची समाधी ज्या ठिकाणी आहे ती टाकरखेडा या ठिकाणी। टाकरखेडा या ठिकाणी मी 2 वर्ष दोनदा कीर्तन झालं आहे। प्रत्येक कमिटी मंडळी सगळे परिचित आहेत। अंतःकरणात भाव असेल तर अजूनसुद्धा श्री संत गुलाबबाबांनी तिथं अशी काही ख्याती आहे, न त्या स्टेरिंगला हात लावतासुद्धा, न त्यांनी गाडी चालवतासुद्धा एका सीटवरती व्यवस्थित बसायचे आणि ती गाडी आपोआप चालायची। असे कित्येक प्रसंग प्रत्येक भक्त मंडळीच्या निदर्शनात आली आहे। म्हणजे ती फक्त घडली कथा कीर्तनातून पुस्तकाच्या माध्यमातून आलेत असं नाही, प्रत्यक्षात ज्यांनी पाहिलंय ते सुद्धा अजून बरेच भक्त मंडळी जिवंत आहेत, ते स्वतः सांगतात। एक बाबांचं सुंदर असं भजन आहे, ते भजन मी गाण्याचा प्रयत्न करते, मी ऐकलेलं आहे आणि सांगण्याचा योग असा। श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दरवर्षी गुलाबबाबांच्या पादुका घेऊन जातात, पण त्याच पादुका घेऊन गावाकडे जात असताना, टाकरखेडला जात असताना त्या पादुका कधीच कोणाच्या ठिकाणी कोणत्या घरी राहत नाहीत, कोणाच्या ठिकाणी जात नाहीत, पण त्या पूर्ण भक्त मंडळीनं ते पादुका घेऊन म्हणजे स्वतःच्या घरी आले होते। घरी त्यांनी भजन केलं आणि मग भोजन करून परत टाकरखेडला आले होते। त्यांची ख्याती मलाही माहिती आहे, खूप मोठा चमत्कार आहे, खूप मोठा अधिकार आहे। छोटंसं भजन मी ऐकलेलं आहे, ते फक्त गाण्याचा प्रयत्न करते। आता पूर्णच बरोबर जमेल असं नाही। गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है। तू ही मेरे नाजी, तू ही मेरी नाजी, तू ही परिवार है, गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है, गुलाब बाबा
संत गुलाब बाबा महाराज की, गुलाब बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है। अजून सुद्धा पहा आपल्या गावात बरेच भक्त मंडळी आहेत, त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर वेगळाच आनंद मिळतो, माणसं शांत राहतात, पैसा कमी असू द्या, प्रॉपर्टी कमी असू द्या, पण कायम सुखी समाधानी ठेवण्याचं काम संत महात्मा करत असतात। भगवंताच्या नामचिंतनात ताकद असते। मला सांगायचं एकच, भगवंताचे रूप अनेक आहेत, फक्त आपण श्रद्धा भाव भक्ती प्रेम निष्ठा कोणत्या भक्तावरती ठेवतोय, भगवंतावरती ठेवतोय, ती महत्त्वाचं आहे। बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असताना लोक सांगतात, ताई भगवंत आमच्याकडे येत नाही। भगवान परमात्मा येतात पहा, भगवान परमात्मा खातातही, भगवंत आपल्यासोबत नाचतात सुद्धा, फक्त तेवढी ताकद आपली पाहिजे। संत नामदेव महाराजांकडून भगवान परमात्मानं नैवेद्य खाल्लाय। मला सांगा तुम्ही, पण नामदेव महाराजांसारखी विनंती कोणी नाही केली अजून भगवंताला की देवा नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फोडून येईल। भगवान परमात्मा येतात पण बोलवण्याची ताकद आपल्यात नाही। भगवान परमात्मा आपल्यासोबत भोजन करतात पण खाऊ घालण्याची ताकद आपल्यात नाही। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम, कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे, कौन कहते हैं भगवान खाते नहीं बेर, कौन कहते हैं भगवान नचते नहीं गोपियों की तरह तू, कौन कहते हैं भगवान सोते नहीं माँ यशोदा की। अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण। भजन केलं तर सगळ्यांनी केलं पाहिजे। आता पाठीमागची बऱ्याच ठिकाणी पाहते, काही महिला म्हणतात, ऐकणारे असतात ना ज्यांना खरोखर कथा ऐकायची, ते पुढे बसू द्या अगर पाठीमागे बसू द्या, पण तरी भजन कानावरती पडल्यावर कधी त्यांचं तोंड शांत बसत। बरेच जणांना झोप लागते, मला तर का मला वाटतं तुम्हाला झोप येते म्हटलं, पण मला माहिती आहे मोह मायामध्ये स्वतःचं जेवढं मन लागतं तेवढं भगवंताच्या भजनात कथेत कीर्तनात कधी लागू शकत नाही। भगवंताच्या भजनामध्ये मन लागण्यासाठी भगवंताला समर्पण करावं लागते। भगवंताला समर्पण केल्याशिवाय देव आपल्याला कधीच दर्शन देत नाही। भगवान परमात्मा दर्शन देत नाही। तू म्हणाल ताई देव आहे का? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो देव आहे का? प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती तो विराजमान आहे, तो आत्माराम। आत्माराम जर निघून गेला तर त्याला उचलावं लागतं, 2-4 जण येऊन त्याला उचलून घेऊन जातात। जोपर्यंत तो आत्माराम आहे, जसा आत्माराम आपल्याला दिसत नाही तसं भगवान परमात्मा आपल्याला दिसत नाही। वाटत असेल तुम्हाला आपला मुलगा बुद्धिमान निघायला पाहिजे, आपला मुलगा हुशार निघायला पाहिजे, आपला मुलगा काहीतरी कीर्तिवान निघाला पाहिजे, आपल्या मुलानं म्हातारपणी आनंदात तुम्हाला सांभाळलं पाहिजे, त्यानं कधीच व्यसनाच्या अधीन गेलं नाही पाहिजे। या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर महामंत्र सांगते तुम्हाला, 21 दिवस बेलपत्र जे आपण भगवान भोलेनाथाला वाहतोय, ते सगळ्या गोष्टी शिवमहापुराण कथेत सांगायच्या आहेत। बेलपत्र भगवान भोलेनाथाला वाहतो ना आपण, त्या बिलवाच्या झाडाखाली बेलपत्राखाली साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे। 21 दिवस तुम्ही जर दिवा लावला ना, तुमचा मुलगा ज्ञानी होईल, त्याला बुद्धी प्राप्त होईल, तो आनंदी राहील आणि कधीच तो व्यसनाच्या अधीन नाही जाणार। बल बुद्धी ज्ञान मान प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील, रोज संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला तुमच्या मुलाला हनुमानजीच्या मंदिरात एक दिवा घेऊन जायला सांगा, तेल घेऊन जायला सांगा आणि हनुमानजीची भक्ती करा। संकट कटे मिटे सब पीडा, कधी संकट नाही येणार। कोणी म्हणतं ताई आम्हाला भूत लागलं, कोणी म्हणतं हे झालं, कोणी म्हणतं पापण्या लांबलं। ज्याच्या मुखात भगवान हनुमानजीचं भजन नामचिंतन आहे ना, त्या माणसाला कधीच प्रेत पीडा पिशाच कधी पकडत नाही। बुद्धी पाहिजे असेल, बल पाहिजे असेल, कारण भगवान शिव शंकराचा 11वा अवतार म्हणजे हनुमानजी आहे। शंकर स्वयं केशरी नंदन। रोज संध्याकाळच्या वेळेला फक्त एकदा हनुमान चालीसा म्हणायला सांगायची।
तुमचा मुलं कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. त्याला सुद्धा वाटेल आपणही कथा ऐकली पाहिजे, आपणही भगवंताचं भजन केलं पाहिजे, आपणही नामचिंतन केलं पाहिजे. कधीतरी बसलात घरातली कामं करत असताना तुम्ही देवाचं भजन करत करा, कधीतरी हरिपाठ करा. नित्यनेम करण्याचा फायदा आहे. नित्यनेम नामी तिप्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. अखंड भगवान परमात्मा त्यांच्या जवळ असतात ज्यांच्या मुखात अखंड नित्यनेमानं भगवंताचं भजन आहे. वारकरी बाबांना एक दिवस म्हटलं, बाबा देवाचं भजन करत जा. बाबा म्हणे, ताई किराणा दुकाने घरी कशाचं परमार्थ कीर्तन कथा ऐकायला वेळ भेटत नाही. म्हटलं बाबा दुपारी? म्हणे दुपारी वेळ नाही. म्हटलं सकाळी? म्हणे सकाळी वेळ नाही. म्हटलं संध्याकाळी? म्हणे ताई अहो संध्याकाळी सुद्धा वेळ भेटत नाही. बाबांना म्हटलं, बाबा एक काम करा, रोज अंघोळीच्या वेळेला पहिला तांब्या अंगावरती घेतला ना, अंघोळ करताना फक्त हरिपाठ करा. देवाचे द्वारीपासून 28 अभंगाचा हरिपाठ फक्त 10, 15 ते 20 मिनिटात हरिपाठ होईल. आंघोळ होईपर्यंत दुकानामध्ये बसण्यासाठी जाईपर्यंत तुमचा हरिपाठ पूर्ण होईल. नित्यनेम करण्याचा फायदा. रोज पहिला तांब्या बाबांनी डोक्यावरती टाकावा, हरिपाठ चालू करावा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या. बाबा रोज हरिपाठ करायचे. काही कालांतरानं ते बाबाचा जीव निघून गेला. आणि माणसाला पा शेवटच्या वेळेला एकदा शेवटच्या आंघोळ घालतात का तुमच्याकडं? शेवटची आंघोळ कुठं असते? काचाच्या बाथरूममध्ये. आयुष्यभर बांधासाठी भांडण करतो, बंगल्यावरून भांडण करतो, पण शेवटची आंघोळ दारात असते. पाणी जाईल त्या दिशेनं. शेवटच्या आंघोळीच्या वेळेला बाबांच्या अंगावरती पहिला तांब्या पाण्याचा डोक्यावरती टाकला तर बाबांना हरिपाठ चालू केला. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. बाबांनी 28 अभंगाचा पूर्ण हरिपाठ म्हटला. शेवटची आंघोळ होती आणि नंतर बाबाचा जीव निघून गेलाय. मला सांगायचंय काय? नित्यनेम करण्याचा फायदा आहे. भगवंताचं नामचिंतन. देवासाठी आपण 10 मिनिट काढू शकत नाही का? 10 मिनिट फक्त. प्रपंच करा, करू नका या मताची नाही. दिवसभरात 10 रुपये कमवत असू तरी 1 रुपया देवासाठी ठेवला पाहिजे काढून. दिवसभरात 100 रुपये कमवत असू तर 10 रुपये देवासाठी. दिवसभरात 1000 कमवत असाल तर 100 रुपये काढून ठेवायला काय हरकत आहे? दिवसभरात 10,000 कमवत असाल तर दिवसभरात 1000 भगवंतासाठी ठेवतो का आपण? सप्ताह वर्षातनं एकदा येतो. 500 रुपये वाचवतात काही काही लोक, तेवढे संसारात कामी येतील. 500 रुपयाच्या बदल्यात 5000 घालावं लागतात, पण कसे जातील पत्ता लागत नाही. देण्याची दानत पाहिजे, कारण देण्यासाठी 3 गोष्टी लागतात: स्वातंत्र्य, श्रीमंती आणि उदारता. यातील एक गोष्ट कमी असेल तरी दान देऊ शकत. दान देण्यासाठी तुम्ही पहा, कधी कधी भगवान परमात्मा वसुली करून घ्यायची असेल तर देव कशी वसुली करून घेईल? जेवढं तुमच्या भाग्यात आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आहे. स्वतः जर भगवंताला देत राहिलं, एका हातानं दिलं तर 10 हातानं परत येत आहे. सगळ्यात सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण विचार जर केला, कधी कधी मागण्यासाठी काही लोक, एका ट्रेनमध्ये पहा एक भिकारी होता. अंगातलं शर्टनं कधी कधी ती ट्रेन साफ करायचा. त्याच्यामध्ये वरच्या शीटवरती बसलेला एक प्रवासी होता. त्यानं पाहिलं एक मागण्यासाठी कोणीतरी आलं. 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये मागायचा. वरच्या शीटवरती बसलेल्या प्रवाशाची इच्छा झाली याला 10 रुपये द्यावेत, म्हणून त्यानं पॉकेटामधून 10 रुपये काढले. त्याचा हात पुरत नव्हता म्हणून त्यानं खालच्या शीटवरती बसलेल्या माणसाकडे ते 10 रुपये दिले.
तो म्हणे दादा एवढे 10 रुपये त्या माणसाला द्या. पैसे कोणाचे होते? वरच्याचे होते. दिले कोणाकडं? जोरात बोला. खालच्याकडे दिले कशासाठी? त्याला दान देण्यासाठी, बरोबर. पैसे कोणाचे होते? थोडंसं जोरात, मला ऐकायला कमी येतं वयामानानं, थोडं जोरात बोला. पैसे कोणाचे होते? वरच्याचे होते. दिले कोणाकडं? खालच्याकडे. दिले कशासाठी? दान देण्यासाठी. पैसे कोणाचे असतात? मग आम्हाला कसे सांगत आता 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी आपली. भगवान परमात्माने कधी कधी भाग्यवान समजा स्वतःला. देवाचे धन्यवाद माना. भगवान परमात्मानं आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलंय, मागणाऱ्याच्या नाही. सगळ्यात मोठी कृपा आहे आपल्या गावावरती. काल आम्ही ज्यांच्याकडे भेटण्यासाठी गेलो, ज्यांच्या मात्यांना देव आज्ञा झाली, 13-14 दिवस झालेत. आपल्या गावामध्ये सुद्धा गावावरती नितांत प्रेम करणारे आहेत. निस्वार्थ मनानं प्रेम करतात. काही काळ असा होता की आपला सप्ताह बंद पडण्याची वेळ. दरवर्षी एवढ्या बळानं महाराष्ट्रातील नामवंत कथाकारांना आणून आपल्या गावकऱ्याला काहीतरी नवीन ऐकण्यासाठी भेटावं, यासाठी तळमळ आपल्या सर्व कार्यकर्त्यांची चालते. पण त्यांना सुद्धा सपोर्ट, साथ म्हणून, ज्यांना की विश्वास आहे की ती गोष्ट आपल्याला कमी पडली, काही कमी पडलं तरी आपल्या गावाला भेटणार आहे. साहेबांनी सांगितलं एकदाच, माननीय श्री आमदार जे आहेत आपल्या परिसराचे, आपल्या जिल्ह्याचे आमदार साहेबांनी सांगितलं, नाना पटोले साहेबांनी, कालही आम्ही गेलो होतो, म्हणे ताई आपल्या पोहरा गावाला कोणती गोष्ट कमी पडू द्या. त्यांना सांगितलं तुम्ही फक्त सप्ताहाचं आयोजन करा, कथेचं आयोजन करा, जेवढं तुमच्याकडून जमा होईल तेवढं जमा करा, आणि जमा नाही झालं त्याच्यानंतर जेवढं कमी पडेल, मग ते 1 लाख असू द्या, 1.5 लाख असू द्या, काय असेल ते, बाकी सर्व पैसे टाकण्याचं काम मी करेल, सगळं तुम्हाला देण्याचं काम करेल. पण त्याला सुद्धा भाग्यवान गावं लागतं अशी माणसं भेटायला. हे कोणाच्याही हाती लागत नाहीत, पण आपले माणसं त्यांची मनधरणी करतायत. प्रत्येकजण त्यांना आपल्या गावात आणण्याचा प्रयत्न करतायत. नवीन नवीन गोष्टी आपल्या गावात पाहण्यासाठी भेटाव्यात, चांगली कथा ऐकायला भेटावी म्हणून सांगेल. नानासाहेबांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आज वेळ भेटत नाही त्यांना सगळ्या गोष्टी पाहत असताना. समाजसेवा करतात, राजकीय क्षेत्रामध्ये तर त्यांचं कार्य चालूच आहे, ते उत्तम प्रकारे चालू आहे. परिसरामध्ये कधीच त्यांनी कोणाला विनंती नाही केली, तरी सुद्धा प्रत्येकाच्या हृदयावरती नाव आहे नानांचं, प्रत्येकाच्या हृदयावरती. निस्वार्थ मनानं आपल्यावरती प्रेम करतात, आपल्याला जीव लावतायत. लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाची ओळख आहे. काही काही ठिकाणी जर गेले लोक ओळख देत नाहीत लवकर, किती जवळचं गाव असू द्या. मला सांगायचं आहे, अशी माणसं जपणं हे आपलं कर्तव्य असतं. मग एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजून त्यांचे धन्यवाद मानायचे. ज्या वेळेला सर्व भक्त मंडळी भगवंताचं नामचिंतन करतायत, भगवंताची प्राप्ती करून घेतायत, यानंतर सुंदर अशी कथा येते. विदर्भ देशामध्ये भीष्मक नावाचा राजा आहे. त्याला 5 मुलं आणि 1 मुलगी आहे. मुलांचे नाव आहे, एक आहे रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली. मुलगी आहे रुक्मिणी. रुक्मिणी मातेनं भगवान परमात्माचं फक्त वर्णन ऐकलेलं होतं, देवाला पाहिलं नाही. भगवंताचं वर्णन ऐकून इच्छा निर्माण झाली की लग्न करायचं, विवाह करायचा भगवंताच्या सोबत, भगवान गोपाल कृष्णाच्या सोबत. म्हणून सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे रुक्मिणी मातेने एक पत्र लिहून पाठवलं भगवंताला. भगवान गोपाल कृष्णाला पत्र पाठवलं. त्या पत्रावरील फक्त अक्षरच पाहून, रुक्मिणी मातेच्या अक्षराकडे पाहून भगवान गोपाल कृष्णाने होकार दिला. लग्नासाठी भगवंत तयार झाले. रुक्मिणी मातेने सांगितलं होतं त्या पत्रामध्ये, विवाह करण्याची तुमच्यासोबत इच्छा आहे, लग्न करणार, पण काट्यानी भगवतीची पूजा करत असताना त्या ठिकाणी सखियांसोबत पूजा करायला आल्याच्या नंतर तुम्ही मला या आणि तुम्ही तुमच्यासोबत मला घेऊन जा. ज्या वेळेला रुक्मिणी मातेची वडिलांना सुद्धा सांगतात, आईलाही सांगतात, इच्छा आहे लग्न करून द्यायचं फक्त भगवान गोपाल कृष्णासोबत, पण त्यांचा मोठा भाऊ जो रुक्मी आहे तो म्हणे माझी मुलगी देईल तर फक्त, माझी बहीण देईल फक्त शशुपालाला. पण रुक्मिणी आईसाहेब सांगतात, शशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, मी शशुपालाला वरणार नाही, मी लग्न करेल फक्त भगवान गोपाल कृष्णाच्या सोबत.
आणि तेच विवाह सोहळा होतोय, कसा पार पडतोय? कात्यायनी देवीची माई भगवतीची उपासना करण्यासाठी रुक्मिणी माता येत आहेत आणि भगवान गोपाल कृष्ण त्यांना तिथून घेऊन जात आहेत. नंतर विवाह सोहळा होतोय हे आपण झाकी रूपात पाहू. अगोदर माई भगवतीला घेऊन या.